हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. सगळ्यांना माझा खूप खूप हॅपीवाला नमस्कार. आणि मी विजया आहिरे, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप जणींच्या ना मला कमेंट येत होत्या, नॉट कंप्लेंट, की ताई प्लीज तुमची जी मॉर्निंगची रुटीन असते ना त्याचा एक लाँग व्हिडिओ बनवा. आणि तसं तर मी शॉर्ट व्हिडिओज ऑलरेडी बनवलेलेच आहेत, माझ्या डेली म्हणजे सकाळची जी रुटीन असते ना त्याची. पण मग काय झालेलं की मी लाँग व्हिडिओ नाही बनवलेला होता. लाँग व्हिडिओ जर बनवायला लागली ना तो व्हिडिओ खूप मोठा होतो. पण बऱ्याच जणींच्या कमेंट्स आलेल्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला, की माझी जी मॉर्निंगची रुटीन असते ना तीही शेअर करून देऊया. तसं तर मॉर्निंगला उठल्या उठल्या मी 7 वाजता उठते. त्याच्यानंतर आर्याचा टिफिन वगैरे बनवते, आर्याला स्कूलला पाठवते, त्याच्यानंतर अर्धा तास झोपते आणि मग मस्त 8 वाजेपासून माझी खरं तर रुटीन चालू होते. तर सकाळची मॉर्निंग रुटीन जी असते ना, मी तोंडावर पाणी वगैरे मारते, ब्रश करते. त्याच्यानंतर जे आहे छानपैकी माझी स्किन केअर रुटीन करते. तर स्किन केअर रुटीनचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे. सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलं तर तो चांगला एखाद्या तासाचा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे कमीत कमी व्हिडिओ कसा मला बनवता येईल हा माझा प्रयत्न असतो. तर स्किन केअर रुटीन वगैरे करून झाली की मग मी येते माझ्या किचनमध्ये. आणि किचनमध्ये कशासाठी, तर आपली सकाळ चहा न बनवता सुरूच होऊ नाही शकत, किंवा चहा नाही पिला तर बुद्धी माझी कामच नाही करू शकत, किंवा शरीर काम नाही करू शकत, अशी काहीतरीच परिस्थिती असते. त्याच्यामुळे मला पहिले किचनमध्ये आल्याला मी दूध तापायला ठेवलं, त्याच्यानंतर चहा बनवायला ठेवला. आणि आमच्या कुंदाताई ज्या आहेत, ज्या की माझ्या मेड आहेत, त्या माझ्या घरातली झाडू फरचीचं जे काम करतात. आणि कुंदाताईंशिवाय तर मी स्वतःला अपूर्ण समजते, कारण की कुंदाताई जर नाही आल्या ना तर मला असं वाटतं ना की माझा एक म्हणतात ना की खूप मोठा मोठा जो लॉस आहे ना तो होतो त्या दिवशी. कारण की मला खूप सारे कामं करावे लागतात आणि माझं खूप टाईम मॅनेजमेंट जे आहे ते खूप डिस्टर्ब होऊन जातं. तर कुंदाताई आलेल्या आहेत. कुंदाताईंचा झाडू वगैरे मारून होईपर्यंत मी पहिले हॉल आवरून घेतला. त्याच्यानंतर जे आहे तर हा आदित्यचा रूम आहे. तर वेळ येते आदित्यच्या रूमच्या डस्टिंग क्लिनिंगची. तर आदित्यचा जो रूम आहे तिथे मी तो म्हणजे गॅलरी कम बेडरूम बनवलेला आहे आम्ही. त्याच्यामुळे होतं काय की रात्रीची मस्त त्याची बेडरूम बनून जाते, आणि दिवसभर जी असते तर हे कर्टन्स वगैरे साईडला केले की अशी सुंदर अशी गॅलरी असते. आणि खरंच सांगते, आदित्यचा रूम इतका छान आहे ना, तो इतका डेकोरेटिव्ह केलेला आहे ना मी, की कुणी गेस्ट जरी आले, पाहुणे जरी आले ना, तर ते हॉलमध्ये बसणार नाही, किंवा इकडच्या माझ्या किंवा आर्याच्या बेडमध्ये बसणार नाहीत. त्यांना एक असतं की टाईम स्पेंड करायचा असेल तर ते असे छान आदित्यच्या रूममध्ये येऊन बसणार. इव्हन माझ्या मैत्रिणी पण ना त्याही आदित्यच्या रूममध्ये येऊन बसतात, कारण की त्यांना हा रूम खूप जास्त आवडतो. आणि माझ्या घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरला, म्हणजे आदित्यला, मला, आर्याला, आम्हालाही आवडतो. तर आदित्यची कायम कंप्लेंट असते की तुमचे रूम्स आहेत ना, तरी पण तुम्हाला सगळ्यांना माझ्या रूममध्ये काय येऊन बसायचं असतं. पण सिरियसली सांगते, तो रूम खरंच खूप भारी आहे. तर फायनली आदित्यचा रूम जो आहे तो आवरून झालेला आहे. आत्ता मी आलेली आहे आर्या आणि माझा हा जो बेडरूम आहे ना, तर हा आर्याचा आणि माझा बेडरूम आहे. तर तसाही तो मी बऱ्यापैकी डेकोरेटिव्ह बनवलेला आहे. पण जितका आदित्यचा रूम सुंदर आहे ना, तेवढं घरामध्ये आहे ना कुठलाही प्लेस नाही आहे. एक तर ती बाल्कनी असल्यामुळे ना आम्हाला सगळ्यांना तिथे टाईम स्पेंड करायला खूप आवडतं. आणि बाल्कनी असल्यामुळे तिथे ग्रीन लॉन, त्याच्यानंतर खूप सारी प्लांट्स, खूप जास्त अशी हवेशीर अशी जागा आहे ती. त्याच्यामुळेही तिथे जास्त राहावंसं वाटतं आम्हाला. तर मी अगदी फास्ट सगळा रूम आवरायला घेतला. आणि कुंदाताई मला चहासाठी आवाज देत होत्या. पण मी कुंदाताईंना म्हटलं की कुंदाताई ठीक आहे, तुम्ही चहा घेऊन घ्या, मी हे सगळं आवरून झालं की मग चहाला येते. तर काय असतं ना, तुम्हाला असं वाटत असेल ना की मी उठल्या उठल्या पहिले चहा पीत असेल, नाही. तर पहिले चहा उकळत ठेवल्यानंतर आहे ना मी ही कामं करत असते, कारण की कुंदाताईंना जायचं असतं लगेच दुसऱ्या कामावर. आणि कुंदाताईंचं काम खूप फास्ट असतं, म्हणजे खूप स्पीडली असतं. तर त्यांच्या स्पीडली म्हणजे त्यांचं एक रूम झाडून होईपर्यंत माझा दुसरा रूम क्लीन झालेला पाहिजे, कारण की त्यांना त्या रूममध्ये परत क्लिनिंग करायची असते. अशा पद्धतीने सगळा टास्क ठरलेला असतो सकाळचा. त्याच्यामुळे सकाळची जी रुटीन आहे ना माझी, ही अतिशय धावपळीची असते. साधारणतः 10:30 वाजेपर्यंत माझी कामं आवरून होतात. म्हणजे मी 8 वाजता उठते, पण 10:30 वाजेपर्यंत फायनली माझा स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवरून झालेल्या असतात. तर हे मॅनेजमेंट जे आहे ना, तर ते कुंदाताईंमुळे होतं. कुंदाताई जर उशिरा आल्या असता तर मी पण लेट उशिरापर्यंत मग आरामात चाललेलं असतं माझं, की ठीक आहे चाललं आहे काम, चाललं आहे. तर आता हे बघा, इकडे जे आहे ना आदित्यचाही रूम छान क्लीन करून झालेला आहे. माझा आणि आर्याचाही रूम क्लीन करून झालेला आहे. बेडशीट वगैरे टाकून झालेले आहेत. कुंदाताई आता गॅलरी झाडतायत. गॅलरी खराट्याने एवढ्यासाठी की लॉन टाकल्यामुळे ते खराट्याने झाडावं लागतं. आणि सगळं आवरून झालं आणि मग मी चहा प्यायला बसले. तर हा जो असतो ना, हा माझा मी टाईम असतो सकाळचा. निवांत बसते, कारण की ह्या ज्या बेडमध्ये ना खूप सारा सूर्यप्रकाश आणि खूप सारं उजेड येत असतं. तर किमान 10 ते 15 मिनटं मी चहा पिता पिता आहे ना
10 ते 15 मिनटं सकाळचं जे कोवळं ऊन आहे ना ते घेते. म्हणजे 2 in 1 फायदा आहे. चहाही पिऊन होतं, पण स्वतःच्या हेल्थकडेही थोडंसं लक्ष दिलं जातं. 15-20 मिनटं बसलेपर्यंत कुंदाताईंचा 2 रूम क्लीन होऊन गेलेले असतात, फरची पुसून झालेली असते. आणि इकडे आदित्यला मी चहा दिला किचनमध्ये, तर तो तसाच उभा राहिला फ्रीजजवळ. आणि तो कॅमेरा जो आहे ना तो रोटेट होतो आमचा. तर आदित्य जसं किचनमध्ये आला ना तो कॅमेराही त्याच्याजवळच जाऊन बसला, म्हणजे तो त्यालाच फोकस करत होता. मग फायनली मला थोडं पुढे यावं लागलं आणि मग परत कॅमेराला आठवण करून द्यावी लागली की बाबा मला पण माझा व्हिडिओ काढायचा आहे तुला, तर मलाही घे. आणि मग ही जोक ऑफ द पार्ट आहे. तसं तर हा विनोदाचा भाग आहे. तर चला, माझे इकडे रात्रीचे भांडे आहे ना ते घासायचे राहिलेले होते. एखाद्या दिवशी येतो हां मला कंटाळा. मी काही अशी परफेक्ट हाऊसवाईफ नाही आहे की म्हणजे सगळी कामं एकदमच परफेक्ट होतात असं काही नसतं. एखाद्या दिवशी मलाही कंटाळा येतो, एखाद्या दिवशी मीही रात्रीची भांडी घासायला ठेवून देते तशीच. तर आज सकाळी तेच केलं. रात्रीची भांडी घासायची राहिलेली होती, ती भांडी वगैरे घासून घेतली आणि इतके सुंदर घर आहे ना 9:30 वाजेपर्यंत अगदी चकाचक झालेलं होतं. म्हणजे जसा हा किचन ओटाही अगदी क्लीन आणि छान झालेला होता. त्याच्यासोबतच आधी आर्याचा रूमही छान झालेला होता, आमचा रूम छान झालेला होता. हॉलची सिटिंगवरचा सगळा पसारा आवरून झालेला होता. आणि आत्ता वेळ होती ती पेटपूजा करण्याची. तर आज स्वयंपाकामध्ये विशेष काहीही बनवायचं नव्हतं, कारण की आदित्यला मी विचारलं की भाजीपोळी बनवू, तर आदित्य बोलला की नाही मला आज लवकर बाहेर जायचं आहे, तर त्याच्यामुळे तू खिचडीच टाकून दे. बरं, मी त्याच्यासाठी म्हणून खिचडी लवकर करायला घेतली आणि मुलगा गायबच झाला ना. म्हणजे त्याला असं झालं की त्याच्या मित्राचा कॉल आला आणि तो बोलला की आपण नाश्ता बाहेरच करूया, तर तू काही जेवण वगैरे करून येऊ नको. पण तरी आदित्यला भूक लागून जाते म्हणून मी थोडीशी खिचडी एक्स्ट्रा करून ठेवलेली होती. म्हटलं जर हा आला आणि टिफिन वगैरे घेऊन गेला जॉबच्या ठिकाणी तर वेळेवर नको हे व्हायला. आणि माझं सगळं घर स्वच्छ झाल्यानंतर ना माझं एक आवडीचं काम असतं, ते म्हणजे की मी पूर्ण घरामध्ये छान एकदम सेंटेड असा मस्त रूम फ्रेशनर आणते आणि त्या सगळ्या रूममध्ये ना असं रूम फ्रेशनर मारायला मला खूप आवडतं. खरंच सांगते, जेव्हा सगळं घर असं मस्त असं छान सेंटेड स्मेल यायला लागतो ना, इतकं फ्रेश व्हायला लागतं ना, दिवसभर कितीही काम करा काहीही करा घर असं प्रसन्न आणि छान वाटत असतं. म्हणजे घरातली जी हवा आहे ना ती खूप मस्त अशी म्हणजे एक सुंदर असा स्मेल असतो, एक फ्रेश अशी एअर असते घरामध्ये. त्याच्यानंतर आता माझी अंघोळ वगैरे झाली आणि मी माझी स्किन केअर करायला घेतली. तर पहिले मी टोनर लावून घेतलं आणि मी मॉइश्चरायझर वापरते फक्त, बाकी कुठलीही क्रीम वगैरे मी अप्लाय करत नाही, फेस क्रीम. फक्त मॉइश्चरायझर असतं, टोनर असतं आणि साधी माझी जी पावडर असते ती मी लावत असते. आणि मला सगळ्यात जास्त काही गोष्ट आवडत असेल मेकअपमध्ये अप्लाय करायला तर ती असते लिपस्टिक. तर लिपस्टिकच्या खूप साऱ्या शेड्स आहेत माझ्याकडे आणि मी ऑलवेज लिपस्टिक लावत असते. म्हणजे अगदी मी रात्री झोपतानासुद्धा स्किन केअर करते ना तेव्हाही लिपस्टिक लावून झोपते. अगदी सकाळी उठल्या स्किन केअर करते ना तेव्हासुद्धा मी पहिले लिपस्टिक अप्लाय करते. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे झाली की परत माझा मेकअप असतो आणि मेकअप करताना तर अजूनच जास्त लिपस्टिक असते. की ठीक आहे, मला काही जणं म्हणतील की म्हणजे एवढं कसं लिपस्टिक वगैरे कायम मेकअपमध्ये वगैरे असते असं, पण हां मला अप टू डेट राहायला खूप आवडतं आणि ही पहिल्यापासून सवय झालेली आहे की मी एनी टाईम दिवसभरातनं मी 2-3 वेळा फेस वॉश करणार, 1-2 वेळा छान लिपस्टिक अप्लाय करणार, चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावणार. कारण की माझी स्किन आहे ना थोडीशी ड्राय आहे. तो ड्रायनेस जर मला मेंटेन ठेवायचा असेल, तो ड्रायनेस कमी करायचा असेल तर मला ही केअर तर करावीच लागेल. त्याच्यानंतर जे आहे सगळ्यात महत्त्वाचं काम, घर वगैरे सगळं आवरून झालं, स्वतःला छान म्हणजे मेकअप वगैरे करून झाला. मग आता देवांकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. माझ्या घरातला जो हा स्पेस आहे ना तसं मंदिराला जागा कमी आहे माझ्या घरामध्ये, कारण की बेडरूममध्येच मंदिर बनवलेलं आहे पार्टिशन करून. मी दुसरी कुठली जागा माझ्या घरामध्ये मंदिरासाठी नव्हती. पण मग मला हे ठिकाण योग्य वाटतं. एकतर ईशान्य कोणही होता आणि मंदिरही छोटंच बनवायचं होतं, त्याच्यामुळे मग जागा तशी कमी आहे. पण देव वगैरे सगळे मी छान अरेंज केलेले आहेत. तर इथे मी माझी महालक्ष्मीची आरती वगैरे करून घेतली, धूप वगैरे लावून घेतले, अगरबत्ती लावून घेतली. आणि ही गोष्ट करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की मी देवाजवळ थोडा जरी टाईम स्पेंड करते ना तरी असं वाटतं ना की ह्या जगात आपलं कोणी नाही, पण एक देव आहे ना तो आपल्यासोबत आहे, आपल्या पाठीशी आहे, प्रत्येक अडीअडचणीत सोबत आहे. तर बस ही फिलिंग खूप महत्त्वाची असते, म्हणून मी खूप टाईम स्पेंड करते. त्याच्यानंतर वेळ येते ती झाडांना पाणी टाकायची. तर अर्धा-पाऊण तास माझा पूर्ण झाडांना पाणी टाकण्यात जातो. आणि फायनली झाडांना पाणी वगैरे टाकून झालं आणि आत्ता वेळ होती माझी जेवण करून घ्यायची. तर मी 11 वाजता शार्प लॅपटॉपवर काम करायला बसलेली असते. त्याच्यामुळे 11 वाजेपर्यंत माझं सगळं घरातलं आवरून, माझं स्वतःचा स्वयंपाक वगैरे करून, स्वतःचं आवरून वगैरे मी शार्प 11 वाजता म्हणजे 10:30 पावणे 11ला शार्प जेवायला बसलेले असते. तर माझ्या ताटामध्ये आज आहे खिचडी
टोमॅटो, गाजर आणि काकडी, कारण की मला सॅलड खायला खूप आवडतं. माझं जेवणाचं जे पोर्शन असतं ते कमी असतं, पण सॅलड जास्त असतं. आणि इकडे माझ्यासोबतच लगेचच मी सिम्बासाठी पण अंडं बॉईल केलेलं होतं आणि सिम्बाचं जे फूड आहे ना ते पण त्याला दिलेलं होतं. तर माझ्या जेवणासोबत सिम्बानेही जेवण करून घेतलं. घरामध्ये जेवायला आम्ही 2च व्यक्ती असतो बरं का, मी आणि सिम्बा. बाकी तर सगळे गायबच असतात दिवसभर. रात्रीच भेटतात ते भेटतात. त्याच्यानंतर सिम्बालाही थोडंसं प्रेम पाहिजे असतं, थोडासा जिव्हाळा लावायचा असतो. त्याचं असं असतं की हां, थोडासा टाईम त्याच्यासोबतही स्पेंड केला गेला पाहिजे. तर मग तेही आमच्या घरातलं एक मेंबरच आहे. एक छोटंसं पिल्लू आहे. त्याच्यामुळे त्याचाही टाईम त्याला दिला गेला पाहिजे आणि त्याच्या वाट्याचं प्रेमही त्याला दिलं गेलं पाहिजे. माणूस नसलं म्हणून काय झालं, पण प्रेमाची गरज प्रत्येकालाच असते, नाही का? त्याच्यानंतर मी बसले माझ्या कामाला. आता मी करणार आहे सुरुवात माझ्या व्हिडिओ एडिटिंगला, जे की माझे 2-3 तासाचं काम असतं. त्याच्यानंतर माझं थोडंसं लॅपटॉपवर अजूनही काही काम असतं, जे मी नाही सांगू शकत तुम्हाला. पण मी काम करत असते माझी फायनान्शियली पण नीड असतात नाही का आपल्या, त्या पण कंप्लीट करायच्या असतात. सो मी माझी कामं करत असते आणि अशा पद्धतीने माझा जो दिवस आहे तो सकाळी 7 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंतचं हे जे माझं शेड्यूल असतं हे अशा प्रकारचं असतं. तर माझे असे जे व्हिडिओज आहेत ना ते तुम्हाला आवडतच असतील. आय होप की म्हणजे मी अशी आशा करते की तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज बघायला आवडत असतील आणि तुम्हाला मला काही क्वेश्चन विचारायचे असतील ना तर प्लीज ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.